नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आरकेजी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्न आहेत आणि इतर सर्व भरतीकरिता बी इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. तरी पण व्हिडिओ सुरुवात करूया. प्रश्न पहिला, सन 2019चा 50वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर आहे अमिताभ बच्चन. प्रश्न दुसरा, कोकणच्या दक्षिण सीमेजवळून खालीलपैकी कोणती नदी वाहते? उत्तर आहे तेरेखोल. प्रश्न तिसरा, लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? उत्तर आहे 1972 साली. प्रश्न चौथा, त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले खारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे रायगड. प्रश्न पाचवा, महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न सहावा, महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे वर्धा. प्रश्न सातवा, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? उत्तर आहे राजस्थान. प्रश्न आठवा, खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? उत्तर आहे सुंदा. प्रश्न नववा, पानिपतीची तिसरी लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली आहे? उत्तर आहे 1761 साली. प्रश्न दहावा, भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले? उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न 11, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्याची संख्या किती आहे? उत्तर आहे 288. प्रश्न 12, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी प्राप्त केली होती? उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. प्रश्न 13, भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता? उत्तर आहे लुंबिनी. प्रश्न 14, खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते? उत्तर आहे ई श्रीधरन. प्रश्न 15, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? उत्तर आहे 1911 साली. प्रश्न 16, खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेटे सांगता येईल? उत्तर आहे मालदीव. प्रश्न 17, राज्यसभेची सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणे आवश्यक आहे? उत्तर आहे 30 वर्ष. प्रश्न 18, खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्य का ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? उत्तर आहे लक्ष्मीकांत देशमुख. प्रश्न 19, LPG गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते? उत्तर आहे प्रोपेन व ब्युटेन. प्रश्न 20, खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतामध्ये पाळला जातो? उत्तर आहे 21 ऑक्टोबर. प्रश्न 21, महाराष्ट्र शासनाने कोणते नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे? उत्तर आहे पिंपरी चिंचवड. प्रश्न 22, खालीलपैकी कशाचा समावेश समाज माध्यमामध्ये हे होत नाही? उत्तर आहे मोनोग्राम. प्रश्न 23, खालीलपैकी कोणत्या खेळाडूने ऑलिम्पिक पदक प्राप्त केले नाही? उत्तर आहे सानिया मिर्झा. प्रश्न 24, श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? उत्तर आहे साने गुरुजी. प्रश्न 25, होमगार्डचा प्रमुख कोण असतो? उत्तर आहे महादेशक. प्रश्न 26, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे तेलंगणा.
प्रश्न 27. अभिनेते कमल हसनने स्थापन केलेल्या राजकीय पक्षाचे नाव. उत्तर आहे मक्कल निधी मयम. प्रश्न 28. राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजनेची सुरुवात कोणत्या दिवशी झाली. उत्तर आहे 15 ऑगस्ट 1995. प्रश्न 29. निळ्या रंगाचे आधार कार्ड हे कोणाकरिता दिले जाते. उत्तर आहे 5 वर्षाखालील मुलांसाठी. प्रश्न 30. आशियान या आशियाच्या 10 देशाच्या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा समावेश होत नाही. उत्तर आहे पूर्व तिमोर. प्रश्न 31. उत्तर कोरियाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत. उत्तर आहे किम जोंग उन. प्रश्न 32. भारताचे आर्थिक संरक्षण 2019 ते 2020 नुसार निर्यात खालीलपैकी कोणत्या राज्यात आघाडीवर आहे. उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 33. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे. उत्तर आहे मुंबई. प्रश्न 34. पुणे पोलिसांचा बडी कॉप हा उपक्रम कोणाकरिता राबवला जात नाही. उत्तर आहे नोकरपेशा महिला. प्रश्न 35. नासिरा शर्मा यांना व्यास सन्मान 2019 पुरस्कार या कादंबरीसाठी देण्यात आला होता. उत्तर आहे कागज की नाव. प्रश्न 36. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांनी सुरू केलेले मिशन संपर्क हे अभियान कोणत्या रोगाशी निगडित आहे. उत्तर आहे एड्स. प्रश्न 37. अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्कारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करणारे पहिले राज्य कोणते. उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 38. 2020 या वर्षीचा टाइम मासिकचा पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला होता. उत्तर आहे ग्रेटा थनबर्ग. प्रश्न 39. रॅपिड ॲक्शन फोर्स ही विशेष पोलीस पथक कोणत्या केंद्रीय पोलीस दलाचे अंग आहे. उत्तर आहे CRPF. प्रश्न 40. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब कोणाच्या कारकिर्दीत करण्यात आला. उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेटिक. प्रश्न 41. 1908 मधील टिळकावरील खटल्यामध्ये त्यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते. उत्तर आहे मोहम्मद अली जिन्ना. प्रश्न 42. चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले. उत्तर आहे जयप्रकाश नारायण. प्रश्न 43. प्रश्न 43. अनाथाची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या निगडीत नाहीत. उत्तर आहे मुक्ती सदन केडगाव पुणे. प्रश्न 44. सतती नियमाची पहिली चळवळ महाराष्ट्रात खालीलपैकी कोणी सुरू केली होती. उत्तर आहे रघुनाथ धोंडोबा केशव कर्वे. प्रश्न 45. महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण स्थिती पाहता सामाजिक वनीकरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेले फळझाड कोणते. उत्तर आहे बोर. प्रश्न 46. बोकारो येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे. उत्तर आहे रशिया. प्रश्न 47. कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणाचा मारा केला जातो. उत्तर आहे गॅमा किरण. प्रश्न 48. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2018च्या उद्घाटनाने सोहळा दरम्यान भारतीय पताकाचा ध्वजधारकाचा मान कोणत्या खेळाडूस मिळाला. उत्तर आहे PV सिंधू.
प्रश्न 49, लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? उत्तर आहे वरील सर्व बरोबर आहेत. 1 आहे कमला, 2 आहे रमा, 3 आहे वैष्णवी. प्रश्न 50, 1924 साली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे खालीलपैकी कोण अध्यक्ष होते? उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न 51, राष्ट्रपती आपल्या सत्तेचा वापर डॅडस यांच्या सल्ल्यानुसार करतात. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ. प्रश्न 52, भारतीय किसान संघ खालीलपैकी कोणत्या राज्यात कार्यरत होता? उत्तर आहे पंजाब. प्रश्न 53, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकाची संघटना स्थापन केली? उत्तर आहे अभिनव भारत. प्रश्न 54, महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? उत्तर आहे ठाणे. प्रश्न 55, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर कोणती तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली? उत्तर आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी. नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी. प्रश्न थोडा किचकट आहे. प्रश्न 56, भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार कोण आहे? उत्तर आहे सुनील छेत्री. प्रश्न 57, देशातील पहिला विधी अधिकारी कोणा संबोधतात? उत्तर आहे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. प्रश्न 58, भारतीय राज्यघटनेत सेक्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आले? उत्तर आहे 42. प्रश्न 59, वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे? उत्तर आहे आनंदमठ. प्रश्न 60, मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये थांबविण्यात आले? उत्तर आहे राईट टू प्रॉपर्टी. प्रश्न 61, खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? उत्तर आहे नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल. प्रश्न 62, संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला काय म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे प्रश्नाचा तास. प्रश्न 63, भारतात खालीलपैकी कोणत्या अधिकारे पंचायतीस देण्यात आले नाहीत? उत्तर आहे कायदा व सुव्यवस्था राखणे. प्रश्न 64, खालीलपैकी कोणत्या देशाकरिता भारताने नवीन संसद इमारत बांधली आहे? उत्तर आहे अफगाणिस्तान. प्रश्न 65, कोणत्या कमिटीने भारतीय क्रिकेट बोर्ड नवीन बनविण्याचा सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे? उत्तर आहे RM लोढा कमिटी. प्रश्न 66, भारतात पहिली सर्वसाधारण निवडणूक कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1952 साली. प्रश्न 67, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतरत्न आणि निशान-ए-पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळवले आहेत? उत्तर आहे मोरारजी देसाई. प्रश्न 68, भारतातील कोणती पाणबुडी अणुशक्तीचा वापर करू शकते? उत्तर आहे INS अरिहंत. प्रश्न 69, खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना भागतो? उत्तर आहे पालकची सामुद्रधुनी. प्रश्न 70, साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न 71, दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे सिकंदराबाद. प्रश्न 72, साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमधून होतो? उत्तर आहे अरवली. प्रश्न 73,
खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त नागरिककरण झालेले आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 54. गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कुठे आहे? उत्तर आहे वाराणसी. प्रश्न 75. भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? उत्तर आहे अप्सरा. प्रश्न 76. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते? उत्तर आहे अलंग. प्रश्न 77. खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्हने बंगाल, बिहार आणि ओडिशा येथे मुघल राजाकर्त्याकडून दिवाणी स्वीकारली? उत्तर आहे 1765 साली. प्रश्न 78. मॅगस स्थेनिस या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाज व्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात केले आहे? उत्तर आहे इंडिका. प्रश्न 79. हॅलेचा धूमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो? उत्तर आहे 76 वर्षांनी. प्रश्न 80. खालीलपैकी कोणते ठिकाण पेट्रोलियम पदार्थाचे निर्मितीशी संबंधित नाही? उत्तर आहे कोचीन. प्रश्न 81. पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात? उत्तर आहे 206 हाडे असतात. प्रश्न 82. इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? उत्तर आहे नायट्रोजन. प्रश्न 83. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी प्रमुख खालीलपैकी कोण असतात? उत्तर आहे पंतप्रधान. प्रश्न 84. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे नागपूर. प्रश्न 85. सापेक्षता सिद्धांत कोणत्या संशोधकाशी संबंधित आहे? उत्तर आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. प्रश्न 86. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताचे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य नमूद केलेले आहेत? उत्तर आहे 51. प्रश्न 87. तंबाखूमध्ये खालीलपैकी कोणते धोकादायक रसायन असते? उत्तर आहे निकोटीन. प्रश्न 88. मुंडा ही आदिवासी जमात मुख्यतः कोणत्या राज्यामध्ये आढळते? उत्तर आहे झारखंड. प्रश्न 89. कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाची अशी जी जुळणी ठेवून किंवा रचना असते तिलाच व्याकरणात डॅडस म्हणतात? उत्तर आहे प्रयोग. प्रश्न 90. देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे बिहार. प्रश्न 91. मारिया रेशा आणि दिमित्री मुराटोव यांना कोणत्या क्षेत्राशी नोबेल पारितोषिक मिळाले आहे? उत्तर आहे शांतता. प्रश्न 92. महाराष्ट्रातील डॅडस हा ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे? उत्तर आहे बेसॉल्ट. प्रश्न 93. भामरागड येथील नदी संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही? उत्तर आहे प्राणहिता. प्रश्न 94. ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे असते? उत्तर आहे ग्रामपंचायत सचिव. प्रश्न 95. ब्ल्यू ओरिजिन या यात्रा कंपनीचे संस्थापक कोण आहेत? उत्तर आहे जेफ बेजॉस. प्रश्न 96. भावार्थ रामायण हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? उत्तर आहे संत एकनाथ. प्रश्न 97. एअर इंडिया कंपनीने पहिले विमान सेवा कोठून कोठे सुरू केले? उत्तर आहे कराची ते मुंबई. प्रश्न 98. शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसद
लोकलेखा समिती करते? उत्तर आहे लोकलेखा समिती. प्रश्न 99. वानर या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी शब्द नाही? उत्तर आहे केसरी. प्रश्न 100. सॅल्ब्युटामॉल हे औषधे कोणत्या आजार बरा करण्यासाठी वापरला जाते? उत्तर आहे दमा. जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.